हे पहा, सरकारने त्यावेळेस मताच्या लालसेपोटी कोणतंही या योजनेमध्ये क्रायटेरिया लावले नाही. सरसकट सगळ्यांना पैसे पाठवले. खरं तर सरकारने याचे क्रायटेरिया योजना जाहीर होतानाच डिक्लेअर केलेले आहे आणि ज्या ठिकाणी असे क्रायटेरिया डावलून ज्यांना लाडकी बहिणीचे पैसे दिले असतील, ज्या अधिकाऱ्यांनी मंजूर केले त्या अधिकाऱ्याच्या वेतनामधून एक कपात केली पाहिजे. लाडक्या बहिणीला धक्का लावता कामा नये. गिरीश महाजनांनी यावर संयत प्रतिक्रिया देत चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्यांना या योजनेतून बाद केलं जाईल असं म्हटलंय. नाही, मला असं वाटतं की आता त्याची तपासणी सुरू आहे. सरकारी कर्मचारी असतील किंवा जे इन्कम टॅक्स पेअर आहेत त्यांची त्याच्यामध्ये नाव आलेले आहेत. ज्यांना गरज नाही, पूर्ण पेपर नाहीत असे काही भगिनी असतील, मला वाटतं ज्यांनी चुकीच्या पद्धतीने या स्कीमचा फायदा घेतला असतील, मला वाटतं ते आता यापुढे त्यांना फायदा मिळणार नाही, त्यांना योजनेतून बाद करण्यात येईल. तर ज्यांना आधार नाही त्यांच्यासाठी ही योजना आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी याचा फायदा घेणं हे अति होतंय असं म्हणत संजय शिरसाटांनी संताप व्यक्त केला. हे बघा, लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये ना खऱ्या अर्थानं ज्यांना काही सहारा नाही, ज्यांना पुढे जायचं मनस्थिती आहे त्यांची, परंतु त्यांना कोणी मदत करत नाही, त्यासाठी ही लाडकी बहीण योजना आहे. काही आता सरकारी कर्मचारी असतील, काही लोकांच्या तर घरात 4 व्हीलर आहेत, त्यांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा फायदा घ्यावा. हे अति होतंय. म्हणून आता तुम्ही मागच्या वेळेस जर पाहिलं, जेव्हा आम्ही आव्हान केलं, जवळपास 8 लाख लाडक्या बहिणींनी आपले फॉर्म वापस घेतलेले आहेत आणि आताही जे काही 2425 मिळालेले आहेत त्यांनी सुद्धा आता ते फॉर्म वापस घेतलेत. परंतु जे झालं ते झालं, यापुढे कोणी असं करू नये अशी विनंती, अशी जनभावना आहे. सरकारनं खरं तर सुरुवातीपासूनच कडक धोरण अवलंबलं असतं तर कदाचित ही फसवणूक टळली असती. असो, आता तरी यांना ठडकवा, अन्यथा गरजू महिला उपाशी आणि ही लोभी मंडळी तुपाशी अशी स्थिती. नमस्कार, मी प्रियांका नागने. आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मे महिन्याचा जो हप्ता आहे तो येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये येण्याची प्रतीक्षा होती व अशी अपेक्षा सुद्धा होती की लाडक्या बहिणींना 1500 रुपये जमा होणार आहे. परंतु आता त्यामध्ये एक ट्विस्ट आली आहे व लाभार्थ्यांची पुन्हा एकदा पडताळणी सुरू झाली आहे. याआधी अजितदादा पवारांनी स्वतः सांगितलं होते की चेकवरती सही झाली आहे व GR सुद्धा निघाले होते की जे पैशाचे वितरण आहे ते करण्यात आले आहे, परंतु म्हणजे निधी वाटप करण्यात आले आहे. परंतु त्यामध्ये आता एक नवीन ट्विस्ट आलं आहे, ते म्हणजे पडताळणी पुन्हा एकदा सुरू झाली आहे व लाभार्थ्यांची पडताळणी ही सुरू झाली आहे. व आदितीताई तटकरे यांनी याबाबत ट्विट करून माहिती सुद्धा सांगितली आहे की लाभार्थ्यांची पडताळणी ही कोणतीही योजनेची अंमलबजावणीतील सर्वसाधारण व नियमित प्रक्रिया आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणीत ही प्रक्रिया राबविली जाते. या प्रक्रियेत सेवार्थमधील जवळपास 2 लाख अर्जाची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे 2289 सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नाव नोंदणी केलेली बाब जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान लक्षात आली असून तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणतेही लाभ वितरित करण्यात आले नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून त्यासाठी अर्जाची पडताळणी ही नियमितपणे चालणारी प्रक्रिया असणार आहे असे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. तर आदितीताई तटकरे यांनी प्रत्येक वेळेस म्हणजे ज्या हप्ता वितरण होतो त्यावेळेस नक्कीच ट्विट करून माहिती सांगितलेली आहे व जेव्हा पैसे मिळणार आहे किंवा लाभार्थ्यांमध्ये काही बदल होत असेल किंवा योजनांमध्ये काही बदल होत असेल त्यांनी नेहमीच इथे ट्विट करून माहिती सांगितलेली आहे किंवा त्यांच्या सोशल मीडियावरती माहिती सांगितली आहे. तर आता लाडक्या बहिणींना प्रश्न आहे की लाडक्या बहिणींचे जे पैसे आहेत ते कधीपर्यंत पोहोचणार आहे. तर सरकारने जे पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यापर्यंत नक्कीच हे पैसे लवकरात लवकर पोहोचायला पाहिजे आहे, कारण मे महिना आज संपत आला तरी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. महत्त्वपूर्ण माहिती आहे. नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.